आज आपण व्हेज क्रिस्पी बनवणार आहोत। तर व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी मी फ्लॉवर गरम पाण्यामध्ये ब्लांच करून घेतलेले आहेत। त्यानंतर बाकीच्या भाज्या घ्यायच्या, तुम्हाला ज्या आवडीनुसार तुमच्या भाज्या घ्यायच्या। मी कांद्याची पात आणि कोबी घेतले आहे। याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर 1 चमचाभर आणि आपला घरातला थोडासा अर्धा चमचा मसाला घालून घेतले। हे कॉर्नफ्लॉवर घातलं 1 चमचाभर आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आणि 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट आणि मीठ थोडंसं घालून घ्यायचं आणि हे भाज्यांना आपण 5 ते 10 मिनटं लावून ठेवायचं। त्यानंतर पेस्ट बनवण्यासाठी आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे। 1 चमचाभर त्याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचं, अर्धा चमचा तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने चांगले क्रिस्पी होतात, त्यासाठी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आणि मीठ घालून घ्यायचं थोडंसं आणि पाणी घालून त्याची चांगली फाईन पेस्ट बनवून घ्यायची। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। अशा प्रकारे तेल चांगलं गरम करून घ्यायचं कडक आणि त्याच्यामध्ये त्या भाज्या तशाच गरम तेलामध्ये गॅसची फ्लेम फास्ट ठेवून तळून घ्यायचे। मी नेहमी तुमच्यापर्यंत नवनवीन रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते, तर तुम्ही माझ्या रेसिपींना लाईक करायला विसरू नका। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायची। लसणीचं प्रमाण या व्हेज क्रिस्पीसाठी जास्त लागतं। असंही चायनीज पदार्थासाठी लसणीचं प्रमाण जास्तच असतं। त्यानंतर एक छोट्या मध्यम आकाराचा कांदा मी त्याच्यामध्ये घातले आणि हे सगळं बनवत असताना आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। आता 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची पुन्हा पेस्ट बनवून घेतली आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 मिरच्या घालून ते चांगल्या परतवून घ्यायच्या आणि 1 चमचाभर मी शेजवान सॉस टाकलं आहे, 1 चमचा टोमॅटो केचप टाकलं आहे आणि 1 चमचाभर मी याच्यामध्ये सोया सॉस टाकला आहे आणि अर्धा चमचा विनेगर टाकून घेतलं आहे। विनेगर नसेल तर लिंब पिळला तरी हरकत नाही। आणि याच्यामध्ये मग हे नंतर बनवताना याच्यामध्ये आपण मीठ घालायचं नाही, कारण सगळ्या सॉसमध्ये थोडंसं मीठ असतं, तर त्यामुळे मीठ घालण्याची गरज नाही। आणि हे जे आपण क्रिस्पी तळून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। ते चांगले परतवून झाल्यानंतर आपण जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केली आहे ती घालून घ्यायची आणि हे सगळं करताना आपण गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची। हे चांगलं परतवून घेतलं की आपली रेसिपी खाण्यासाठी रेडी। थँक्यू।